वर्षभरापूर्वी झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना नांदेडमधून समोर आली आहे आणि धक्कादायक म्हणजे काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भूकंपाच्या हादऱ्यामुळे पुलाचा भाग कोसळल्याचा अजब दावा KTIL कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरने केलाय। भूकंपामुळे नांदेड शहरातल्या कुठल्याही इमारतीला कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नसताना केवळ वर्षभरापूर्वी बांधलेल्या पुलाचा भाग कसा कोसळला असा सवाल आता उपस्थित होतोय। या पुलाचा भाग कोसळला त्यामुळे कंत्राटदारावर आता काय नेमकी कारवाई होते तेही पाहावं लागणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका पुलाचा भाग कोसळलेला आहे। नांदेड शहरातून लातूरकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्गाचा पूल आहे। या पुलाजवळच SGGS कॉलेज आणि नांदेडचं विष्णुपुरी रुग्णालय तथा मेडिकल कॉलेज आहे। अत्यंत वर्दळीचा हा परिसर आहे आणि याच वर्दळीच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा हा भाग कचला आणि तो थेट त्याचा जो मलबा आहे तो खाली पडलेला आहे। याच ठिकाणावरून दोन प्राध्यापिका आपल्या स्कूटीवरून जात होत्या। त्याच वेळी ज्यावेळी हा पुलाचा भाग कोसळला त्यावेळी त्यांची दुचाकी तिथे आली। सुदैवाने त्यांचा जीव वाचलेला आहे, त्यांना किरकोळ मार लागलेला आहे। मात्र राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा भाग अशा प्रकारे कोसळल्याने या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। जवळपास वर्ष ते दीड वर्षापूर्वीच या पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि या पुलावरून दररोज हजारो मोठ्या गाड्यांची ये-जा होत असते आणि अशा पुलाचा हा भाग कोसळल्याने या पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या KTIL कंपनीचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांनी काल झालेल्या भूकंपामुळे कदाचित या पुलाचा भाग कोसळला असावा असा धक्कादायक दावा केलेला आहे। खड्डे सोडा, या पुलाचा चक्क महत्वाचा भाग कोसळलेला आहे। त्यामुळे आता नितीन गडकरी आणि त्यांचा विभाग या कंत्राटदारावर काय कारवाई करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।